आम्ही गेली 3 महिने 26,000 सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून सातत्याने आंदोलनं करतोय. मागच्या 10-15 दिवसापूर्वी दोनदा आमची वेळ निश्चित करू नये, आमची वेळ रद्द झाली आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगररचना खातं अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको सोडतधारकांमध्ये आहे. शिंदे साहेबांना वेळ नाहीये तर आम्ही सन्माननीय शिंदे साहेबांना, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला सर्वसामान्यांचं सरकार सांगतायत, त्यांना भेटायला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून येत्या गुरुवारी आम्ही सुरुवात करणार आहोत. ते त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यापर्यंत हा पायी दिंडी मोर्चा गुरुवारी निघणार आहे. आपली जी दिंडी आणि वारी निघते ते विठ्ठल रुक्माईचा गजर करत, त्याच पद्धतीने संत जरी नसले तरी त्यांच्या नावात एकनाथ आहे, त्यामुळे टाळ मृदुंग घेऊन आम्ही ही पायी दिंडी या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार. नाही, जर गुरुवारी याचा निकाल सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून नाही लागला तर त्याच्या पुढच्या येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी वर्षा बंगल्यावर सुद्धा धडक द्यायला सिडको सोडतधारक यांनी आता स्वतःची मानसिक तयारी केलेली आहे. सातत्याने 3 महिने आम्ही आंदोलनं करतोय, पत्रकार परिषदा घेतोय, उन्हातानामध्ये आपल्या सहकुटुंब सहपरिवार आपल्या लहान मुलांना घेऊन ही सगळी मंडळी, आमच्या माता भगिनी, आमचे सगळे बांधव आंदोलनं करतायत. साताऱ्याला जाऊन सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जाऊन आमचं 32-35 जणांचं शिष्टमंडळ भेटतंय. त्यानंतर सुद्धा साधं कन्फर्मेशन अमाऊंटची तारीख वाढवावी म्हणून स्वतः सिडको एमडी प्रयत्न करत नाहीयेत. अनेकांची घरं रद्द झालीत. जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर निर्णयच घेणार नसतील तर ह्या सगळ्या मंडळींमध्ये नैराश्यच येणार. नाहीतर एकदा आम्हाला सांगा की दर कमी होणार नाहीयेत, जी काही इरादा पत्र आली ती जाळून टाकतो आम्ही आणि सांगतो की आता सिडकोची घरं फक्त श्रीमंतांसाठीच असणार आहे. त्यामुळे ही 2 आंदोलनं आम्ही अत्यंत शांततेने करणार आहोत. पोलिसांनी आमची कुठलीही अडवणूक करू नये. कुठल्याही पद्धतीने जर अडवणूक झाली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरळ रास्ता रोको अथवा जेल भरो आंदोलन या माध्यमातून होईल. तुम्हाला वाटत नाही तुम्ही आतापर्यंत खूप मवाळ भूमिका घेतली, म्हणजे असं कधीच आतापर्यंतचं आंदोलन आम्ही पाहिलं असं कधीच अशी भूमिका एवढी मवाळ नव्हती. इतके दिवस झाले एवढी गाऱ्हाणी मागण्याची पद्धतच नाही मनसेकडे, का असं म्हणजे नेमकं पुढची हे सगळे आहे ना, सगळेच आपली जे नोकरदार वर्ग आहे, जो सिडको सोडतधारक आहे, याला घेऊन मी एखादं जर हिंसक आंदोलन केलं, एखादं तोडफोडचं आंदोलन केलं तर मला काही अडचण नाहीये. माझ्या सगळ्या सिडको सोडतधारक जे बिचारे नोकरीला आहेत, जे कुठेतरी सरकारी नोकरीला आहेत, त्यातले अर्धे तर पोलीस आहेत, अर्धे पत्रकार आहेत, अर्धे सर्वसामान्य कोणीतरी आत्ता नोकरीला आयटी बीटीला लागलेले आहेत, ज्याला 5-25 हजार रुपये पगार आहे, रिक्षा चालक आहे, माताडी आहे, यांच्यावर गुन्हे दाखल होतील. जर या सगळ्या मंडळींना मी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायला सांगतोय, भूमिका मवाळ नाहीये. भूमिका आम्ही जे आंदोलनाची ती लोकशाही मार्गाने केली, अजून टोकशाही केलेली नाहीये. लोकशाही मार्गाने जे मार्ग आम्हाला दिलेले आहेत लोकशाहीमध्ये, त्या मार्गातून आम्ही म्हणणं मांडतोय. पण सातत्याने हे म्हणणं मांडून सुद्धा जर होणार नसेल तर आम्ही तुमच्या घरांवरती धडकणार आहोत. आता आम्ही तुमच्या घरात येऊनच राहतो. आता ह्याच मार्गाने जर मार्ग निघणार असेल, लोकशाहीने आम्ही बोलून, आंदोलनं करून, निवेदनं करून, सन्माननीय गणेश नाईक साहेब आपण घोषणा केली होती. इथे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर आहे या नवी मुंबईत, जे सातत्याने प्रत्येक कॅबिनेट बैठकीत बसतात, पण ते उपमुख्यमंत्र्यांना सांगू शकत नाही, मुख्यमंत्र्यांना सांगू शकत नाही. 288 आमदारांना पत्र दिलीत, निवेदनं दिलीत, ते साधं पत्र लिहित नाहीत, ती मंडळी बोलत नाहीयेत. हे सगळं दुःखद आहे की हा सर्वसामान्य सिडको सोडतधारक जो मतदार पण आहे तो निश्चितपणे याचा विचार करतो. तुम्हाला वाटत नाही हे सोडतधारक आहेत, जे लाभधारक आहेत, त्यांना मनसेकडून खूप अपेक्षा आहेत, पण त्या तुमच्या ह्या कदाचित आक्रमक मनसे आहे म्हणून ते तुमच्या पाठीशी आहेत? आक्रमक मनसे म्हणजे काय, आम्ही सिडको एमडीचं जाऊन डोकं फोडायचं? आक्रमक मनसे म्हणजे आक्रमकपणे केलंय म्हणून तर कन्फर्मेशन अमाऊंट तारका वाढत गेले. सरकारच नाही हो मनसेचं, ना मनसेचं कोणी आमदार खासदार आहे, ना मनसेचा कोणी मंत्री आहे. आम्ही जर सभागृहातच नाही आहोत जिथे निर्णय घेण्याची क्षमता आहे,
तिथले अधिकारी आमचे नाहीत, ते आमचं ऐकत नाही. तिथे सभागृहामध्ये असणारे आमदार आमचे नाहीत, आम्ही नाही आहोत. आमच्या हातात काय आहे? लोकांसाठी रस्त्यावरती आंदोलनं करणं. अहो, किमान संदीप नाईकांसारखी मी 2 पत्र तर नाही लिहिली, फक्त 1.5 महिना अगोदर 1 पत्र, 1.5 महिन्यानंतर 2 पत्र. साधं रस्त्यावर तरी आलेत का संदीप नाईक इथे या आंदोलकांसाठी? आम्ही सातत्याने रस्त्यावरती आहोत. बरं, मी असं आहे की आंदोलन सुरू केलं आणि मध्येच कल्टी झालोय. मी त्यांच्याबरोबर त्याच पद्धतीने रांगेत पहिला उन्हात आहे, सातत्याने आंदोलनं करतोय आम्ही. मला वाटतं की ही आंदोलनं ही अशी आंदोलन नाहीये की आपण जाऊन त्याला काहीतरी हिंसक वळण द्यावं. लोकांवरती गुन्हे दाखल होतील आणि घरं मिळतील, मग त्याला आयुष्यभर चकरा मारावं लागतील. नंतर तुम्हीच विचाराल, बघा तुमच्या आंदोलनामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, हा सुमित आपला तुरुंग याच्यात दिसतोय, प्रत्येक महिन्याला जातोय आणि कोर्ट कचेरी करतोय. हे नकोय. म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने लोकांच्या माध्यमातून, म्हणजे अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुखवटे घालून सुद्धा जर आता काय म्हणायचं, लाजा वाटत नाहीत सरकारला, असं म्हणावं लागणार आहे. आता काय पुतळे जाळणं फक्त बाकी आहेत यांचे सरकारचे, ते असतील तर ते पण करू.